नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या चॅनलमध्ये. आज आहे गुढीपाडवा. तुम्हा सर्वांना आमच्या दोघांकडून मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा. शुभेच्छा. तर आज आम्ही सकाळी 6:30ला उठलेलो कॉज आम्हाला रील शूट करायची आहे आणि व्लॉग पण शूट करायचं ऑब्व्हियसली. तर म्हणून आम्ही विचार केला की आम्ही लवकर उठूया, सगळ्या गोष्टी पटापटा पटापटा करूया. तर आता ऑलमोस्ट गोष्टी झालेल्या आहे. मी हा. स्वयंपाक करते आहे, नैवेद्य बनवायचा होता म्हणून. आणि मी बाकीचे कामं करतोय. कोणते ते नका विचारू. कोणते कामं केली तू? ते मी तुला नाही सांगणार. कोणते कोणते केले सांग? ते सांगणार सिक्रेट. ठीक आहे, मग आम्ही आता कामाला लागतो आणि मधात काय होणार आहे तुम्हाला दाखवत राहू. किचनचं काम असं चालू आहे. पुरणपोळी म्हणते इकडे. हा हे हा. बघा. पुरणपोळी आणि ती आता पुरणपोळीशी बोलेल आणि ती पुरणपोळी फुगेल बघा. हे पकोडे ना? मुगाचे पकोडे. हा, माझे फेवरेट. आम्ही याला Yes. घोळाणा म्हणतो विदर्भात. तुम्ही काय हे म्हणता बघा, सांगा? ही आहे आलू वांग्याची आलूवांगा. भाजी. हा आहे मठ्ठा वरण आणि हे आहे बरबटीची भाजी. मला असं वाटत असेल की आम्ही खानावळ सुरू सुरू आणि केली आहे. भात असं नाहीये. पण भात पण लावला आहे. आमची खानावळ नाहीये. आमचे काही मित्र घरी येत आहेत त्यांच्यासाठी. आणि ही बघा, म्हटलं ना, ही याच्याशी बोलेल आणि ही फुगेल. जशी माझी बायको फुगते ना, तशीच ती पुरणपोळी पण फुगवते. चमाट मारूंगी ज्यादा बकवास किया तो. क्या बात है गाइस, देखो. आपलं ऑलमोस्ट सगळं रेडी आहे. यस, आता आम्ही करू थोड्या वेळात पूजा. चलो. हा जो बोललेला ना की मी घरातले कामं करणार आहे, काय करतोय पानं पुसायची स्पीड पा त्याची आणि टीव्ही बघता बघता कामं करतोय. काय करताय? पानं पुसून लावायचे आहेत ना बाहेर. वा, आज हा पण 7 वाजता उठलाय बिचारा. नेहमीच उठतो बिचारा. काय आहे, ऑफिस नसतं का सुट्टीच्या माझं? दिवशी तर नाही हा, उठत ना. सुट्टीच्या दिवशी नाही उठत, ते बरोबर आहे. हा, मग झालं. तर हे बघा त्याचे डिफिकल्ट कामं जे तो करतो. मोजून 3 ते 4 कामं करतो. त्यातला हा त्याचा सर्वात डिफिकल्ट असा टास्क आहे. अरे मेहनत भाई. ही बाकीची तयारी आहे. तुम्ही जस्ट आता मला एक खूप डिफिकल्ट काम करताना बघितलं असेलच, जे माझ्या बायकोला वाटतं की खूप इझी आहे, बट तिला सांगावं कोणीतरी की ते इकडे इझी इकडे नाही आहे. इकडे 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 तुला डिफिकल्ट काम दाखवते. इकडे आहे. हे बघा, हे असतं डिफिकल्ट काम. ठीक 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 ठीक. भूक लागली मला बघून. चलो आता रेडी होऊ पट्टपट्ट आणि मग पूजा करू. माझी तयारी झालेली आहे काहीच. आता बघूया याची किती तयारी झाली आहे. बोलली होती. माय गडनेस, काय सुंदर दिसतंय. इकडे बघ. ए थांब, माझे केस राहिले फक्त. हा बघा, थोडासा पसारा, थोडासा आहे बट ठीक आहे. काय करताय? नवरा लावते. नवरा लावताय. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो. श्रद्धा बाबू, नाही बाबी, शुभम बाबू. श्रद्धा बाबी. शुभम हे सुंदर दिसत इकडे बघ. केस बाकी आहे माझे थांब. त्या दिवशी करून आलेल्या केस पूर्ण खराब झाले आहेत. तर आम्ही रेडी झालो आहोत. ही बघा माझी सुंदरशी बायको. आणि असा हा माझा लुक आहे. हा माझा I think लग्नातला कोणत्या तरी एका फंक्शनचा कुर्ता आहे. मेहंदीचा. मेहंदीचा आहे? मेहंदीचा. हा. हा, अच्छा मेहंदीचा आहे. हा, आणि नाही मेहंदीचा नाही आहे. हा 100% मेहंदीचा नाही आहे. हा कथेचा आहे बहुतेक आपल्या, मला असं वाटतं. कारण याच्यावर एक जॅकेट होतं, ते आपण नाही घातलं कधीच, पैठणीचं. ठीक आहे, चल आपल्याला ती साडी तुझी साडी तर सांग कुठली आहे. हा, माझी साडी मी कलाक्षेत्रम मधून घेतलेली आणि माझ्या रोक्याची साडी आहे. येस, तेच मला ऐकायचं होतं. चल घे ते साडी घे, आपल्याला ती बनवायचं आहे गुढीसाठी. तर आम्ही ही साडी बनवतोय गुढीला लावायला. हा, ती नवीन कोरी साडी घ्यायची बोलतात, तर ही माझ्याकडे हीच होती. तर आता याला थोडं तिकडे सरक ना आणि टाईट पकड. सर की जो सर से वो धीरे धीरे पागल हुआ रे मैं धीरे धीरे. थोडं टाईट कर. तेरी चुनरिया. दोरी काढली का? हो. दिल ले गई अरे 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 अरे, हलवू नको ना. तेरी ये बिंदिया. दिल ले याच्यावर पण गई. चंद्रकोर आहे. ओ हा. मी पण चंद्रकोर लावलेली. टी 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 टी. टी 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 टी. मग जर ते आता आता सगळं सुटलं ना, तर मग मी तुला परत करायला लावेल.
ते घेऊन ते गुढीचं तर आणलंच नाही ना लावायला. आणि दोरी पण पाहिजे. कॅमेऱ्याच्या मधातून जातो तिथं. असं नीट बांध, टाईट कर त्याला. हे बांधणं चालू आहे आमचं आता गुढी. आणि आमची गुढी गुढी नाही, फक्त साडी बांधून रेडी आहे. मस्त दिसतंय ना. ते असं आर्टिफिशियल नाही, रेडीमेड लावल्यापेक्षा मला तरी असं बेटर वाटतं की अशी साडी स्वतः लावलेली. साडी लावलेली जास्त छान वाटते. हा आता आता काय लावावं लागणार आहे? गाठी वगैरे सगळं त्याला बांधल्यावरच लावू ना? नाही, आधीच लावावं लागेल ना, ते गडू टाकायच्या आधी. गळू टाकायच्या आधी हे कडुलिंबाचे त्याच्या- पालं यात जातील का, की याला पण दोरी बांधावं लागेल? एक सेकंड. हा. आणि थोडे आंब्याचे पण लावायचे असतात. दोरीची कमतरता आहे आपल्याकडे, सो सांभाळून वापरा. हो. कारण मी जाणार नाही परत बाहेर घ्यायला, कारण तुला वाटतं ते काम असंच आहे, बाहेर जाऊन काय सामान बोलला? आणणं काही नाही. उई, बांध. माझी हात पडली. हे इथे आउच. बघा बघा हे बघा. सरक. तर मी आज ती माझी ओरिजिनल वाली नाही लावली ना म्हणून. हा, काय बोलत होता? कंटिन्यू कर. काय बोलत काय होता? काही नाही, दोरी बांध चुपचाप. नाही, काहीतरी बोलला, सांग. काहीतरी म्हणत होता की तुला वाटतं असं तसं. काठीनं घोंगड घेऊ द्या की र, मला बी जत्रेला येऊ द्या की. काय मस्त दिसतंय. घे. व्हेरी गुड. हा, दोरी घे आणि याला बांध दोघांना मिळून. इतकुशा दोरीने काही होणार नाही. एवढी? बडी लगेगी बडी. अरे एकदाच बांधायचं आहे ना गाठ. मोठे ना, एकच गाठ बांधायची आहे ना. माझा हात कोण बांधून राहिला? गरज आहे जास्त. तसं तर तोंड बांधायची गरज आहे, पण ठीक आहे. त्या दिवशीच्या व्लॉग मध्ये कोणीतरी सांगितलं होतं की मला हिची ही सवय आवडत नाही. काय म्हणतात त्याला? शांत की आय बसते. एम ओके टू लूज हिअर. नाही, काय वर्ड आहे तो? सायलेंट ट्रीटमेंट. मग आता माझं तोंड बांध तू. मग राहून दाखव मला शांत झाल्यावर. बात तो सही है. बोलायच्या गोष्टी असतात काहीच्या, बोलावं लागतात. मस्त दिसतात. आता फक्त आपल्याला हार वगैरे घालायचा, तर तो आपण त्याला स्वस्तिक आणि वगैरे गडू? काढल्यावर तर पहिले त्याच्यावर स्वस्तिक काढू आणि मग ते करू. बाय द वे, हे आमचा तिसरा गुढीपाडवा आहे. पहिला आम्ही आमच्या मोठ्या बाबूजींसोबत मनवलेला. दुसरा आम्ही आई बाबा होते ना. दुसऱ्या वेळेस मम्मी आणि हा, मावशी मम्मी, मावशी, होती. आई बाबा मम्मी मावशी नव्हते. मोहित होता. हा, आणि बाबूजींनी एवढं असं मस्त बांधलं होतं. हा, असं पूर्ण इकडून तिकडून दोऱ्या लावून एकदम छान बांधलं होतं. आता आम्हाला विचार येते की आम्ही हा, ही कसं बांधणार. आमचा पहिलाच गुढीपाडवा आहे जो आम्ही म्हणजे दोघच हा, दोघंच जण celebrate करणार, करत कारण की आहे. दोन्ही पण वर्षी आमचे पॅरेंट्स होते. होते. हा, मस्त दिसतंय. जास्त मोठा झाला का हार? काही नाही होत, टाक ना, चालतं. त्यात फसवते नीट. सो आत्ता फायनली नैवेद्य गुढीला दिलेला आहे आणि ही आमची गुढी जी तुम्ही बघितली. सो आत्ता मी मोकळा आहे खायला. आमचे फ्रेंड्स येणार आहेत जेवायला इथे, आणि ते आल्यानंतर आम्ही आज संध्याकाळी कुठे जाणार आहोत गेस करा. धुरंधर पार्ट 2. आय मीन कम ऑन. खूप दिवसांपासून, खूप महिन्यांपासून वेट होता. तर 4 तासाची मूवी असं ऐकलं आहे मी, 355. जे काही रिव्ह्यूज असतील एकदम ऑनेस्ट आमचे, विदाऊट स्पॉइलर, ते आम्ही तुम्हाला देऊ मूवी झाल्यानंतर. तो प्लीज हा व्लॉग त्याच्यानंतर पण बघा. तुम्हाला स्पॉइलर नाही मिळणार, पण तुम्हाला एक छान असे रिव्ह्यूज आमचे असतील जे आम्हाला वाटले. आय एम व्हेरी एक्साइटेड. आर यू? आणि हो, ते तर ठीक आहे. मला त्यांना सांगायचं की तुम्ही याचे महत्त्वाचे कामं बघितलेच असेल. तुम्हाला दिसणार ते व्लॉगमध्ये यांनी काय काय केलं. मोजून यांनी 2 ते 3 कामं केलेली आहेत. त्याला मी बोललेली की कुंकू थोडं ते भिजव, रेड कलरचा स्वास्तिक काढायला. त्यात त्यांनी कुंकू कमी आणि पाणी जास्त टाकलेला. सो व्हाट गाइस, होते रहता है. बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी चीज़ें होती रहती है. मला आता एक गंमत दाखवतो. काहीतरी तुटलं. इकडे बघ, हट हट. इकडे बघ ना एकदा. मारून देईन मी तुला. इकडे बघ, इकडे बघ. सो हिने साडी चेंज केली. थांब. हिने साडी चेंज केली पण मेकअप नाही काढलं. तर ही बघा आमची अंबाबाई. ए, मारून देईल मी तुला आता. मला भरपूर काम आहे, मग तुझ्यासारखी थोडी नाही. फक्त एक काम केलं, नुसतं शर्ट पॅन्ट घातलं आणि चाललं तिकडे. एकदा बघ ना, एकदा फक्त एकदा बघ बस. नीट बघ. छी. आता मला साडी घडी करू लाग. हां ठीक आहे.
तर मित्रांनो, मी आणि माझी अंबाबाई दाखवा. अरे यार आम्ही आता फायनली थोडं रेस्ट करतोय. झालं आमचं सगळं. आता मित्रांची वाट बघत आहे. ते आल्यानंतर जेवण करू आणि मग थोडं रेस्ट करू आणि मग बाहेर जाऊ. सो हिला एकदा बघा, ते टिकली छान आता दिसत काय आहे. छानच दिसत आहे माझी टिकली. अशीच रातचा घरी मेकअप करून. अब तू गया बेटा, अब तू गया देख. थँक्यू व्हेरी गुड फीस्ट हॅपी गुडी पाडवा This is actual feast, not like our YCC hostel. अरे बाबा तिकडे बघ तिकडे बघ. Snapchat सुरू आहे. This is actual happy new year. चिअर्स. Yes. अरे आपण सो गाईज आम्ही चाललोय फायनली धुरंधर 2 बघायला. गाईज आर यू एक्साइटेड? व्हेरी मच. चला मग तुम्ही आम्ही तुम्हाला आल्यानंतर रिव्ह्यू सांगतो. तर काल आम्हाला खूप लेट झालेलं. तुम्ही बघितलं असणार, आम्ही धुरंधर बघायला गेलेलो आणि आम्हाला तुम्हाला एक छोटासा त्या मूवीचा रिव्ह्यू द्यायचा आहे. म्हणजे त्या मूवीसाठी एकच वर्ड माझ्याकडे आहे. इट इज Amazing. खूप इट इज मस्त आहे. सो ग्रँड, इट इज सो बिग. अँड धुरंधर 1शी कम्पेअर नाही करणार मी, कारण ते जस्टिस नाही होईल त्याला. धुरंधर 1 पण तितकीच छान होती. धुरंधर 2 पण स्पॉइलर आम्ही काही देणार नाही. बिकॉज वी वॉन्ट की तुम्ही जाऊन ती मूवी एक्सपिरियन्स करा. करा. काय बोलते भगवान. एक्सपिरियन्स करा, कारण एवढी भारी मूवी आहे ना. तुम्हाला त्याची स्टोरी टेलिंग, त्याची ऍक्टिंग, म्युझिक तर ओ माय गॉड, आय मीन लव्ह विथ द न्यू अल्बम. ट्विस्ट पे ट्विस्ट आहे भाई. म्हणजे शेवटच्या मिनिटापर्यंत तुम्ही असं, यार आता उठू का जाऊ का, म्हणजे क्रेडिट सीन चालू आहे पण तुम्ही विचार हा. करता की पूर्णच थांबायला आणि थांबा. 4 भारी तासाची movie मूवी आहे आहे. ऑलमोस्ट. आणि हा लवकर जा. हा, वेळेवर जा, हा. लवकर नाही, वेळेवर म्हणजे जा. मोस्टली आपण असं होतं की आपल्याला वाटतं की यार खूप Ads ऍड्स असतील दाखवतात वगैरे, हा. किंवा खूप उशीर होतो. म्हणजे ऑब्व्हियसली आपण गेल्याच्या नंतर 15-20 कधी कधी असं होतं की हाफ एन आवर नंतर मूवी आम्ही सुरू तर होते. 15-20 मिनिटानंतर जातो, कारण आम्ही हा. तेवढंच राहतो आणि विनाकारण ते ऍड्स वगैरे देतात, सो आम्ही ते स्किप करतो. पण इथे हम्म. नाहीये. आम्ही काल गेल्याबरोबर मूवी सुरू झालेली, तर तुम्ही ते थोडंसं बघा की 5-10 मिनिटं आधी गेलेलं बरं. इव्हन इंटरव्हल मध्ये पण जास्त ते ऍड्स हा, दाखवत नाही, नाही, लगेच सुरू होते फक्त मूवी. एक थिएटर आहे राजा शिवाजीचं आणि एक कॉकटेलचं, सॉरी थिएटर नाही, सॉरी ट्रेलर आहे. थिएटर कुठून आला काय? मला खूप असं बोलायची इच्छा होती त्या मूवीबद्दल, पण मी खूप कमी बोलेल, कारण ते त्यात स्पॉइलर येऊन जातील नाही तर. पण भाई त्याची ऍक्टिंग म्हणजे ताबा मला आहे. आता असं मी बोलू नाही शकत आहे. त्याची ऍक्टिंग एवढी छान आहे तिथे. खूप मस्त ऍक्टिंग केली, इतकी रॉ नॅचरल, म्हणजे वर्ड्स कमी पडतात आहे. हा, तुम्ही नक्की त्याला हा. praise करा. जसा पहिला मूवी रेहमान डकेतने काढलेला, सेकंड पार्ट इट वॉज ऑल अबाउट रणवीर रणवीर सिंग. सिंग आणि ओनली रणवीर. त्याचा ऑरा जो आहे ना, तो सेकंड पार्ट मध्ये जास्त मोठा दिसतो. हा. सो असा हा छोटासा रिव्ह्यू आहे. जास्त काय आम्ही सांगत नाही. तुम्ही बघितल्यानंतर नक्की कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला मूवी कशी वाटली आहे. आणि ऑफकोर्स आय नो, मी परत जाणार आहे बघायला. मी वेट हा करतोय हा बोलतोय. की हा, मी परत म्हणजे माझा असं मला खूप आवडलेली मूवी, पण त्यात ते जे Violence. सीन्स असतात ना, मी ते जास्त नाही बघू शकत. अर्ध्या वेळ तर अर्ध्या मी वेळेस झालं का सांग, पाय कापला का सांग, तोंड कापला का सांग, असं म्हणजे असं तिथं असतं. म्हणजे मी बघू शकते, पण तिथले जे कॉमिक सीन्स आहेत ते सगळं बघायला खूप छान फील होतं. स्पेशली मला हा. वाटतं तो सिनेमा एक्सपिरियन्स आपण म्हणतो आणि आम्ही IMAX हा. मध्ये बघितलेला, तर त्याचा एक्सपिरियन्स स्वतःहूनच एक छान असतो. तर तो जो होता, मला तो सगळ्यात भारी वाटला की मोठ्या स्क्रीन मध्ये ते मागे बॅकग्राऊंड चालू आहे आणि असं धाड 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 आणि ते म्युझिक आणि काय म्हणजे. मी परत येतो तुमच्यासोबत, मला घेऊन चला कोणीतरी बघायला. आय एम रेडी. तर तुम्ही लोक जा, खरंच मूवी बघा. आणि बाकीचा आमचा दिवस तर तुम्ही बघितलाच कसा गेला गुढीपाडवाचा. खूप मस्त आमच्याकडे गेला. काल बिलकुल वेळ नव्हता, म्हणून म्हणून आम्ही आम्ही आता थोडा आराम time केला करतोय. आज. आणि मग आता हा व्लॉग आम्ही एंड करतोय. आणि इथून आणि आजच आम्ही दुसरा व्लॉग पण कंटिन्यू सुरू करणार. करणार. तर तर सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला हा. जर तुम्ही केलं नसेल, आणि बेल आयकॉन पण दाबा, कारण तेव्हाच तुम्हाला कळेल की आमचा व्हिडिओ आलाय. नाहीतर असं होतं की व्हिडिओ येतो आणि कळत नाही. हा तेच. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. आणि जर तुम्ही खरंच सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट आमच्यासाठी खूप 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 महत्त्वाचा आहे, जास्त खूप, खूप. मॅटर करतो. तुम्ही आम्हाला काही सजेशन्स पण देऊ शकता खाली, की आम्ही कुठल्या टॉपिक्सवर हा, आणि काही फन चॅलेंजेस चॅलेंजेस पण वगैरे देऊ असेल ना, तर शकता. आम्हाला हा. सांगा, आम्ही ते चॅलेंजेस नक्की करू. आम्हाला खूप रिक्वेस्ट आली होती की जो मी याच्या आधीचा चॅलेंज केला तो लोकांना खूप आवडलाय, आणि हा. स्पेशली मी खूप आवडले लोकांना त्या चॅलेंज मधनं. तर म्हणजे तुम्हाला आवडलीच असेल थोडीशी, तर तुम्ही असे चॅलेंज असेल तर नक्की सांगा, आम्ही ते नक्की करू. आणि किती सांगा आता. ठीक आहे, तर आता आम्ही हा व्लॉग इथे एंड करतो. बाय. बाय बाय.